नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, यशाचा मार्ग नेहमी सरळ किंवा सोपा नसतो. आयुष्यात अशी अनेक वळणं येतात की जेव्हा आपण थकतो, बसून राहावंसं वाटतं आणि जेव्हा आपल्याला असं वाटतं की आता काही होऊ शकत नाही. पण त्याच वेळी जेव्हा आपण हार मानण्याचा विचार करतो तेव्हा आपण खऱ्या अर्थानं अपयशी ठरतो. कारण हार मानण्यापूर्वी आपण पुन्हा एकदा प्रयत्न करायलाच हवा, तर आपल्याला यश नक्कीच मिळतं. याच आशयाची एक लोककथा आजच्या आनंदी कट्ट्यावरून तुमच्याशी शेअर करते. खूप जुन्या काळातली गोष्ट आहे. एका मोठ्या युद्धात एका राजाला मोठा पराभव पत्करावा लागला. सगळे सैनिक मारले गेले त्याचे आणि त्यानं स्वतः मोठ्या कष्टानं आपला जीव वाचवला आणि जंगलाकडे पळ काढला. पण शत्रू सैनिक त्याचा पाठलाग करत जंगलातही पोचलेच. मग आपला जीव वाचवण्यासाठी तो एका गुहेत लपला. सैनिक गुहेत पोचले. राजाला शोधण्यासाठी ते आत गेले, पण त्यांना तो सापडला नाही. मग शत्रू सैनिकांनी काय केलं माहिती आहे? त्या गुहेचं प्रवेशद्वार बाहेरून मोठ्या दगडांनी बंद केलं. आता राजा त्या खोल गुहेत एकटाच. तहान भुकेमुळे त्याचं शरीर खूप थकलं होतं. त्याच्या मनात निराशा दाटून आली. त्याला वाटलं की त्याचं आयुष्य आता संपलं. तो निराशेनं बसून राहिला. पण त्याला त्याचवेळी आईनं सांगितलेलं वाक्य आठवलं. त्याची आई त्याला म्हणाली, काहीतरी कर, असंच मरू नको. राजाला त्याच्या आईच्या वाक्याची आठवण येताच त्याला त्याच्या आत एक नवीन ऊर्जा जाणवली आणि मग त्यानं ठरवलं, प्रयत्न केल्याशिवाय हार मानायचं नाहीत. त्याने बाहेर लावलेले मोठे मोठे दगड काढण्यासाठी आपली सगळी शक्ती पणाला लावली. दीर्घ संघर्ष आणि कठोर परिश्रमानंतर तो त्या गुहेतून बाहेर पडण्यात यशस्वी झाला. गुहेतून बाहेर पडल्यानंतर तो त्याच्या मित्रराजापर्यंत पोचला आणि त्याच्या मित्रराजाच्या मदतीनं त्यानं शत्रूंवर विजय मिळवला आणि आपलं गमावलेलं राज्य पुन्हा मिळवलं. श्रोते हो, ही एक छोटीशी लोककथा आहे. पण या लोककथेमध्ये आपल्या यशाची 4 तत्त्व आपल्याला मिळतात. आणि ती तत्त्व म्हणजे खरा पराभव म्हणजे पराभव स्वीकारणं. खरं तर राजा गुहेत बसला होता आणि त्याला जेव्हा वाटलं की आता आपण काहीच करू शकत नाही, तेव्हा तो अन्न पाण्याविना तिथेच मरून पडला असता, त्यानं काही केलं नसतं तर. पण त्यानं काहीतरी करायचं ठरवलं आणि तो उठला. दुसरं तत्त्व म्हणजे कठीण काळात सकारात्मक ऊर्जा हा सर्वोत्तम आधार असतो. म्हणजे बघा, राजा थकलेला होता, शारीरिकदृष्ट्या तो कमकुवत होता, पण त्याला आईचे शब्द आठवले आणि त्याच्या मनानं उभारी घेतली. त्याच्या मनानं सकारात्मक विचार केला की नाही, आपण काहीतरी करायला हवं. आणि मग त्या आत्मप्रेरणेनं तो गुहेच्या बाहेर लावलेले मोठे मोठे दगड काढण्याचा प्रयत्न करायला लागला. आणि जे प्रयत्न करतात ते निश्चितच जिंकतात. प्रयत्न करत राहणं हे फार महत्त्वाचं असतं. आणि चौथं तत्त्व म्हणजे कठीण काळात तुम्ही योग्य व्यक्तीची मदत घेतली पाहिजे. म्हणजे बघा, जेव्हा राजा गुहेतनं बाहेर आला तेव्हा त्यानं त्याच्या मित्रराजाची मदत घेतली. त्या योग्य व्यक्तीच्या सहाय्यानं त्यानं शत्रूचा पराभव केला आणि आपलं गमावलेलं राज्य परत मिळवलं, वैभव पुन्हा मिळवलं. त्यामुळं कितीही कठीण प्रसंग आला तरी पण कठीण प्रसंगातही ही 4 तत्त्व आपण लक्षात ठेवली आणि त्याप्रमाणे कृती केली तर नक्कीच यश आपलं आहे. पटतंय ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.